कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आल्या आहे। मात्र यावेळी सुद्धा योग्य ती खबरदारी घेत शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती। त्यानंतरच शाळा सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे। विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्यास त्याला मास्क अनिवार्य करून सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवूनच प्रवेश दिला जातो। सोबतच ज्या विद्यार्थ्यांना शाळेत यायचे असेल त्यांनी आपल्या तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधत पालकांच्या संमतीपत्राशिवाय यायचे नाही याचे काटेकोरपणे पालन करावे असेही विद्यार्थ्यांना व पालकांना सूचना करण्यात आलेल्या आहे। सुरुवातीला सर्व वर्ग खोल्या सॅनिटायझर केला जात असून सोशल डिस्टन्सिंगची योग्य खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती नांदगाव हायस्कूल नांदगाव खंडेश्वरच्या मुख्याध्यापिका सुहासिनी शेंडे यांनी सांगितली। शासनाने जे परिपत्रक आम्हाला दिलेलं आहे तर त्यानुसार 23 पासून वर्ग 9 ते 12 पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय दिलेला आहे। तर आम्ही त्या शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे त्यांचे जे काही नियमावली आहे त्या नियमावलींचं काटेकोर पालन आम्ही आमच्या शाळेत केलेलं आहे। आम्ही सगळ्या रूम्स जिथे विद्यार्थी बसतील त्या सगळ्या सॅनिटाईज केलेले आहे आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अंतर ठेवून प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी अशा प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे। जो विद्यार्थी ज्या बाकावर बसेल त्या बाकावर स्टिकर लावलेले आहे त्याच्या नावाचे आणि तो विद्यार्थी दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच बाकावर बसेल ही व्यवस्था आम्ही व्यवस्थित केलेली आहे। हँडवॉशची सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे। विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहे की त्यांनी रोज मास्क घालूनच यायचं आहे आणि त्यांनी कोणत्या वाहनामधून तो विद्यार्थी येते त्यांनी जो संमतीपत्र दिलेलं आहे तर त्यावर त्याचे नोटिंग आहे की तो बसने येते की ऑटोने येते की कशाने येते आणि त्याप्रमाणे त्याची जी काही काळजी घ्यायची आहे ती काळजी आम्ही घेणार आहोत। आणि पुन्हा वर्ग 11 आणि वर्ग 9 हे आम्ही ऑल्टरनेट ठेवलेले आहे, म्हणजे एक दिवस 11वा वर्ग एक दिवस 12वा वर्ग। रोज आम्ही ते सगळे वर्ग घेणार नाही कारण विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे। तर अशा प्रकारे प्रिमायसेस स्वच्छ ठेवणे, त्यांची काळजी घेणे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे ही सगळी जबाबदारी आम्ही शाळेच्या प्रिमायसेसमध्ये जोपर्यंत विद्यार्थी राहील तोपर्यंत आम्ही करणार आहोत। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चौहान, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।